नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये जो डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन हा जो 3rd नंबरचा चॅप्टर होता त्याचा सेकंड पार्ट्स पाहिलेला होता की त्यामध्ये जे काही डिफरंट प्लांटचे पार्ट्स आहेत, फ्लावर्स, सीड्स, ब्रांचेस, स्टेम, रूट, लीव्स, त्याचे फंक्शन्स काय आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता आजच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर पहा, सुरुवातीला डायव्हर्सिटी म्हणजे काय, बरोबर, हे आपण पाहिलेलं आहे की बायोडायव्हर्सिटी जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहे यामध्ये काय काय चेंजेस असतात. जरी सजीव सृष्टी आपण म्हटलं तरी सगळ्या सजीव सृष्टीमध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण कन्सिडर करतो ते आहेत. मग प्लांट मध्ये सुद्धा सगळे प्लांट सेम नाहीत किंवा ॲनिमल जरी म्हटले तरी ॲनिमल सगळे सेम नाहीत. मग त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि पहा कशासाठी केलं जातं. कारण आपण पाहतो जर त्यांचं क्लासिफिकेशन केलं नसतं तर आपल्याला ते स्टडी करायला खूप अवघड गेलं असतं. म्हणजेच बघा की सगळे प्लांट सारखेच, मग त्यांची उंची काय आहे, ते कुठे राहतात, त्यांना फ्लावर्स येतात का, फ्रुट्स येतात का, त्यांचे लीव्स कसे आहेत, हे जर क्लासिफिकेशन आपण केलं गेलं नसतं तर आपल्याला स्टडीसाठी ते अतिशय डिफिकल्ट गेलं असतं. आणि म्हणूनच महत्त्वाचं म्हणजे नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स का गरज भासली गेली. तर पहा, इथे आता तुम्हाला 3 पिक्चर दिसत आहेत, बरोबर आहे. हे जे पहिलं आहे यामध्ये तुम्हाला दिसतात की अगदी छोटी छोटी झाडं आहेत, बरोबर, की ज्यांची हाईट अतिशय कमी, अगदी जमिनीच्या लगत आहेत ते. पण इथे पाहू शकता तुम्ही सेकंड पिक्चर मध्ये की त्यांची हाईट बऱ्यापैकी आहे, शिवाय त्यांना ब्रांचेस आहेत जास्त. आणि फर्स्ट मध्ये बघू शकता की त्यांची हाईट जास्त आहे. म्हणजेच आपण त्या प्लांटच्या हाईट वरून त्यांचं क्लासिफिकेशन करू शकतो की ज्यांची हाईट जास्त आहे, ज्यांची मीडियम आहे, काही ग्राउंडच्या अतिशय थोड्याशा वरती आहे तर काही ग्राउंड वरती स्प्रेड झालेले आहेत. आणि म्हणूनच आपण जर यांचं क्लासिफिकेशन केलं त्याच्या पार्ट्स वरून तर ते क्लासिफिकेशन असं येऊ शकतं. पहा, अप टू नाव इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. जर आपल्याला लाखो आपण वनस्पती एकत्र केल्या आणि त्याचा अभ्यास करायचं म्हटलं तर आपल्याला ते शक्य नाही. आणि म्हणूनच त्या लाखो वनस्पतीचं जर क्लासिफिकेशन केलं आपण, त्यांची वर्गवारी जर केली तर नक्कीच आपल्याला त्यांची बायोडायव्हर्सिटी म्हणजे त्यांच्यामध्ये जे चेंजेस आहेत तर ते आपण व्यवस्थित अभ्यास करू शकतो. किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजेच काय, त्यांचं खोड कसं आहे, त्यांचे लीव्स कसे आहेत, बरोबर, फ्लावरचा कलर कोणता आहे, सीड्स कसे आहेत, किंवा ते पाण्यामध्ये राहतात का जमिनीवरती, यानुसार त्यांच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स जर अभ्यासल्या तर मात्र आपल्याला ते स्टडी करणं अतिशय सोपं जाऊ शकतं. आणि म्हणूनच प्लांटचं क्लासिफिकेशन केलं गेलं. पहा, डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ देअर स्टेम. त्यांच्या स्टेमची जी लांबी आहे, आता आपण पाहिलेलं आहे पहा की स्टेम म्हणजे काय, तर खोडाची जी काही लेंथ आहे, लांबी आहे, यावरून क्लासिफिकेशन केलं जातं. व सुरुवातीला तुम्ही बघू शकता की अतिशय छोटे छोटे रोप आहेत, पण इंटरमिजिएटला थोडीशी त्यांची हाईट व्यवस्थित दिसते, थोडेसे मध्ये त्यांची हाईट आहे. मात्र कोकोनटचे जर तुम्ही ट्री पाहिलं तर त्याची हाईट मात्र जास्त असते. ठीक आहे, म्हणजेच ट्रीचं जर किंवा प्लांट्स जे आहेत तर त्यांचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. त्यातला फर्स्ट क्लास आहे तो म्हणजे ट्रीज, की ज्याची हाईट ही साधारण जास्त असू शकते, बरोबर. सम प्लांट्स ग्रो टॉल. आता इथे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. पहा की टॉल असतात ते म्हणजे काय, उंच असतात. शिवाय आणखी काय काय असू शकतं, तर पहा, फर्स्ट ही झाली टॉल, ते कसे असतात, उंचचे उंच असतात. देअर स्टेम्स ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग. त्यांचं जे स्टेम आहे, त्यांचं जे खोड आहे ते मात्र स्ट्रॉंग असतं. आता पहा, आपल्या आजूबाजूची झाडं तुम्ही बघू शकता मोठमोठी, इवन मँगो ट्री असेल, बनाना असेल, चिकू असेल, की त्यांचं जे स्टेम आहे तर ते स्ट्रॉंग असतं. स्ट्रॉंग म्हणजे काय, की त्याच्यामध्ये असलेला जो सेल वॉल आहे त्यामुळे झाडांचं स्टेम हे स्ट्रॉंग असतं. आता पहा, आपण ह्युमन बिंगच्या म्हणजे सपोज आपल्या हाताला जर आपण टच केलं तर तितकंसं स्ट्रॉंग आपल्याला लागत नाही, पण झाडांच्या ब्रांचला किंवा स्टेमला जर टच केलं तर आपल्याला त्यांची जी स्ट्रेंथ आहे तर ती जाणवते. आणि दे हॅव ब्रांचेस ॲट द सम हाईट अबाव द ग्राउंड. पहा, आणखी दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय आहे, की त्यांना ब्रांचेस असतात आणि ती जमिनीच्या लगत असतात का, तर नाही, जमिनीच्या काही ठराविक अंतरावरती त्यांची हाईट असते.
Also they bears flowers and fruits for many years. तसंच हे जे ट्रीज असतात या ट्रीजला काय असतं, फुलं येतात, फळे येतात आणि खूप दिवसापर्यंत त्यांचं लाईफ सायकल असू शकतं, लाईफ स्पॅन असू शकतं आणि म्हणूनच याला आपण पेरेनियल म्हणतो. आता हे जे आहे पेरेनियल, ॲन्युअल आणि बायन्युअल हे आपण शिकणार आहोत पुढे. फक्त इथे तुम्हाला लक्षात काय घ्यायचंय पहा, तर प्लांट्स जे आहेत म्हणजेच वनस्पती, या वनस्पतीचा पहिला क्लास जो आहे जो की त्या प्लांटच्या हाईट वरती डिपेंड आहे. उंची जर जास्त असेल तर त्यांना आपण काय म्हटलं, ट्रीज म्हणजेच वृक्ष. मग याचे आणखी काय काय महत्त्वाचे भाग आहेत किंवा कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा. तर पहिलं म्हणजे ते कसे असतात, टॉल असतात, ते उंच असतात. त्यांचं जे स्टेम आहे ते कसं असतं, हार्ड असतं आणि स्ट्रॉंग असतं. त्यांचे ब्रांचेस म्हणजे काय, फांद्या, ज्या की एक ठराविक हाईट वरती, ज्या हाईटच्या वरती असतात, ते लगेच ग्राउंडच्या लेवलला नसतात. नंतर त्यांना फ्लावर्स असू शकतात, फ्रुट्स असू शकतात आणि यांना आपण काय म्हणतो, ट्रीज म्हणतो. आता इथे पिक्चर मध्ये ट्रीज दाखवलेले आहेत की जे या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात की त्यांना फ्लावर्स येतात, फ्रुट्स येतात, स्टेम स्ट्रॉंग असतं, ब्रांचेस असतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट याचा क्लास पाहूयात की ज्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आपल्याला अगोदर पाहिजे पहा. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन द हिबिस्कस, ओलेंडर अँड लॅन्थना प्लांट्स. पहा, एक जनरल क्वेश्चन आहे की हिबिस्कस म्हणजे काय म्हणतो आपण, जास्वंद, बरोबर. जास्वंद किंवा कनेरी हे जे झाड आहेत तर ते कसे असतात, ते कोकोनटच्या ट्रीज एवढे असतात का किंवा बनाना ट्रीज एवढे असतात का, नाही. त्यांची हाईट कशी असते, कमी असते. म्हणजेच पहा, सुरुवातीला आपण अतिशय उंच झाडं पाहिली, आता आपण कमी कमी करतोय. म्हणजेच ज्या झाडांची हाईट ही कमी असते यांना आपण काय म्हणतो, तर श्रब्स म्हणतो. याला आपण झुडपे म्हणतो, बरोबर ना. गुलाबाचं झाड पाहतो किंवा जास्वंद आहे, कनेरी आहे, यांचं हाईट कशी असते, तर ती मीडियम असते किंवा कमी असते, म्हणून यांना काय म्हणतो आपण, झुडपे. बरोबर. झुडूप पाहतो की ज्याच्या स्टेम हे स्ट्रॉंग असतंच, खोड हे स्ट्रॉंग असतं, त्याला ब्रांचेस असतात, त्याची हाईट साधारण किती असू शकते, तर 2 to 3 मीटर्स म्हणजे 200 to 300 सेंटीमीटर इथपर्यंत त्यांची हाईट असू शकते. म्हणजेच हे काय आहे, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहा. Shrubs, that some plants grow close to the ground. कसे असतात ते, ग्राउंडच्या जवळ असतात. They give out branches very close to the ground. They are shorter and smaller than trees, but they have a thick and hard stem. The oleander, hibiscus, lantana, coranti and rose are the shrubs that may grow up to 2 to 3 meters. पहा, हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जे श्रब्स असतात, जे झुडपं असतात, ते कसे असतात, त्यांची हाईट साधारण ग्राउंडच्या थोडीशी वरती असते, त्यांना ब्रांचेस असतात, त्यांचं स्टेम सुद्धा स्ट्रॉंग असतं आणि याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. जास्वंद आहे, गुलाब आहे, कनेरी आहे, बरोबर की नाही. सगळे फुलं झाडं आहेत, तर ते कशामध्ये येतात, श्रब्समध्ये येतात आणि त्यांची उंची साधारण 2 to 3 मीटर्स इथपर्यंत असू शकते. इथे पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता पहा, श्रब दिसत आहेत की त्यांची उंची साधारण जमिनीच्या अतिशय कमी अंतरावरती असते, त्यांनाही ब्रांचेस असतात, बरोबर की नाही, त्यांना फ्लावर्स येतात. ठीक आहे. द सेकंड क्लास ऑफ प्लांट, हा सेकंड क्लास आहे पहा. त्यानंतर आता आणखी एक छोटासा क्वेश्चन आपण पाहूया. व्हॉट आर द सिमिलरिटीज बिटवीन फेनुग्रीक अँड पेरिविंकल प्लांट. आता पहा, फेनुग्रीक म्हणजे काय, मेथी, आणि पेरिविंकल म्हणजे सदाफुली. तर मेथी आणि सदाफुली काय आहेत, तुम्ही बघाल मेथीचं अतिशय छोटं रोप असतं किंवा सदाफुलीचं पण श्रब मध्ये येतं, पण पहा हे दोन्हीही काय आहेत, तर मेडिकल पर्पजसाठी त्यांचा यूज केला जातो. मीन्स दे आर द मेडिसिन प्लांट्स. याला आपण काय म्हणतो, हर्ब्स, किंवा याला औषधी वनस्पती असं म्हटलं जातं. मग याचे काय काय वेगळं पण आहे पहा हर्ब्सचं. The herbs grow about 1 to 1.5 meters tall. The stem of herbs are green and quite flexible as compared to those of trees and bushes. Herbs may live for a few months or up to 2 years. पहा,
हे जे हर्ब्स असतात, जे औषधी वनस्पती असतात, त्यांची हाईट जास्त नसते, म्हणजे shrubs पेक्षाही ते कमी हाईटने असतात. आपण पाहतो तुळस ही गुलाबाच्या झाडा एवढी वाढते का? नाही, तिची हाईट ही कमी असते. शिवाय त्यांचं जे स्टेम आहे, त्यांचं जे खोड आहे, ते कसं असतं? ग्रीन असतं, पण ते थोडंसं फ्लेक्झिबल असतं, जास्त फ्लेक्झिबल नसतं. पहा, थोडंसं क्वाईट फ्लेक्झिबल म्हटलं येतं, बरोबर की नाही? म्हणजे थोडंसं ते फ्लेक्झिबल असतं. आणि त्यांचं जे आयुर्मान आहे, म्हणजे लाईफ स्पॅन आहे, त्यांचे किती कालावधीपर्यंत ते जगू शकतात? तर काही महिने आहे किंवा साधारण 2 वर्ष इथपर्यंत त्यांचा जगण्याचा कालावधी असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. आता हे जे सगळे होते 3 क्लासेस, हे काय होते तर प्लांटचे क्लासिफिकेशन होतं डिपेंडिंग अपॉन द हाईट ऑफ देअर स्टेम, बरोबर. दॅट इज अकॉर्डिंग टू द साइज अँड हाईट ऑफ देअर स्टेम प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स, दॅट इज ट्रीज, श्रब्स अँड हर्ब. कशावरून पाहिलं आपण? उंचीवरून, म्हणजे ज्याची उंची जास्त अतिशय त्याला आपण ट्रीज म्हटलं. जे की ग्राउंडच्या लगत आहेत, थोडेसे अंतरावरती आहेत, त्यांना आपण झुडपे म्हटलं. आणि हर्ब्स म्हणजे गवतासारखं दिसतं पहा, अगदी ग्रीन ग्रासही यामध्ये येईल, मेथी असेल, बरोबर की नाही? आणि औषधी वनस्पती या सगळ्या हर्ब्स मध्ये येतात. मग आणखी प्लांट्स कोणते राहिले बाळांनो दुसरे? तर पहा, वाईन्स म्हणजे काय? आपण म्हणतो द्राक्षांचा वेल. बघा, वेल आहे म्हणजेच त्यांचं स्टेम स्ट्रॉंग आहे का? नाही, त्यांचं स्टेम कसं असतं? फ्लेक्झिबल असतं, अगदी आपण हाताने दाबलं ना तरीही ते तुटू शकतं. मीन्स सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग while some others spread on the ground. Climbers like money plant have aerial roots. बघा, हे जे वाईन्स असतात त्यांना वाढण्यासाठी कशाची गरज असते? तर सपोर्टची. बघा, तुम्ही बघाल काकडीचा वेल असेल, भोपळ्याचा असेल किंवा इतर कुठल्या वेली असतील, तर त्यांना ग्रो होण्यासाठी एक ठराविक सपोर्टची गरज असते. आपण त्याला काठी लावतो जेणेकरून त्या सपोर्टनं त्यांची व्हर्टिकल ग्रोथ होत असते, बरोबर. का बरं त्यांना सपोर्ट लागतो? तर पहा, त्यांची जी स्टेम असते त्यांचे, तर ते अतिशय फ्लेक्झिबल असतं, त्यांना स्ट्रेंथ नसते, आणि म्हणून त्यासाठी त्यांना स्ट्रेंथ प्राप्त व्हावी, त्यांची ग्रोथ चांगली व्हावी, यासाठी त्यांना सपोर्ट दिला जातो. आणखी दुसरं बघाल तुम्ही, काही काकडीचा वेल आहे किंवा भोपळ्याचा वेल आहे, तर त्याला स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर दिसतं पहा, बरोबर. मग हे स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर कशासाठी असतं? तर त्या जो काही त्याला आधार देणार आहे आपण, तर त्या आधार बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये अशा स्ट्रक्चरची अरेंजमेंट केलेली असते पहा. ती कोणी केलेली नसते, तर नॅचरली त्यामध्ये तो गुणधर्म असतो. The stem of a creeper is very flexible, soft and green and it grows rapidly with the help of support. हे जे क्रीपर्स म्हणजे काय? वेली. पहा, वाईन्स आपण द्राक्षांच्या वेलीला म्हटलं, पण क्रीपर्स हे जनरली सगळ्या वेली या क्रीपर्स मध्ये येतात. मग यांचं जे स्टेम असतं तर ते कसं असतं? फ्लेक्झिबल म्हणजे काय? लवचिक, सॉफ्ट अँड ग्रीन. जसं की आपण मँगो ट्री किंवा बनाना ट्री पाहिलं, तर त्यांचे जे स्टेम आहे तर ते ब्राऊन कलरचे असतात, हार्ड असतात. पण हे जे क्रीपर्स असतात त्यांचे स्टेम मात्र फ्लेक्झिबल असतात, ग्रीन कलरचे असतात आणि ते सॉफ्ट असतात. आपल्या हाताच्या टचला सुद्धा ते अगदी सॉफ्ट असा त्याचा आपल्याला स्पर्श जाणवतो पहा. Also it grows rapidly with the help of support. त्यांना काय एकदा सपोर्ट मिळाला की त्यांची ग्रोथ कशी होते? फास्ट होते. ठीक आहे. Then according to the period of their life cycle, plants are classified as annuals, biennials and perennials. आता पहा, इथपर्यंत जे क्लासिफिकेशन होतं ते कशावरून होतं? तर त्यांची हाईट, बरोबर, स्टेमची जी हाईट आहे त्यावरती ते डिपेंड होतं. आता सेकंड जे क्लासिफिकेशन आहे बाळांनो, तर ते काय आहे? तर ते म्हणजे त्यांचं जे लाईफ सायकल आहे, म्हणजे ते किती काळ जिवंत राहू शकतात, यावरून त्यांचं क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये अॅन्युअल, बायनियल अँड पेरेनियल हे त्याचे क्लासिफिकेशन आहे. आपण पाहूया त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. पहा, अॅन्युअल म्हणजे काय? एक वर्ष. लक्षात घ्या, आपण म्हणतो अॅन्युअल एक्झाम आहे. अॅन्युअल म्हणजे काय? की टोटल वर्षभरानंतर एकच एक्झाम, जसे की 10th मध्ये असते, 11th मध्ये असते, बरोबर ना, की सुरुवातीपासूनच्या सिलेबस वरती सगळ्या. इथे कुठेही त्यांना सामायिक किंवा इतर चाचण्यांचे
मार्क्स कन्सिडर केलेले नसतात. याला एक्झामला आपण ॲन्युअल म्हणतो की टोटल सिलेबस वरती असते. आपल्याला 9th पर्यंत टोटल सिलेबस वरती एक्झाम नसते, बरोबर की नाही. म्हणजेच ॲन्युअल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार सनफ्लावर इज कम्प्लिटेड इन 1 year. बघा, जनरली जे पिकं असतात तर ते पिकं साधारण ॲन्युअल असतात, म्हणजेच ते वर्षभर त्या आपण त्यांचं जे लाईफ सायकल आहे, आयुर्मान आहे, तर ते असू शकतं आणि असतं आणि म्हणून त्याला आपण ॲन्युअल म्हणतो. म्हणजे बाय. आता सेकंड पहा, बाय आहे. बाय म्हणजे काय, 2, म्हणजे ज्याचं आयुर्मान 2 वर्ष आहे, यांना आपण काय म्हणतो, बायनियल. दॅट इज द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक कॅरोट बीटरूट इज ऑफ 2 years अँड दे आर कॉल्ड बायनियल्स. ज्या प्लांटचं लाईफ सायकल साधारण 2 वर्ष असतं त्यांना आपण बायनियल म्हणतो. मग यामध्ये कोणते प्लांट्स येतात, तर कॅरोट बीटरूट, म्हणजे पहा बीट आहे, गाजर आहे, मुळा आहे, तर असे जे पिकं आहेत किंवा प्लांट्स आहेत, ट्रीज आहेत, त्याला आपण बायनियल्स मध्ये म्हणतो. आता पेरिनियल्स म्हणजे पहा, ज्याचं लाईफ स्पॅन हे 2 वर्षांपेक्षा जास्त आहे, म्हणजे 3 to साधारण 100 पर्यंत ज्याचं लाईफ स्पॅन आहे, त्यांना आपण काय म्हणू शकतो, दे आर कॉल्ड पेरिनियल. 100 पेक्षाही जास्त असू शकतात. काही काही प्लांट्स तुम्ही पाहिले साधारण 150 वर्ष त्यांचं आयुर्मान असू शकतं. मीन्स द श्रब्स लाईक the hibiscus and oleander and trees like mango, gulmohar live for several years and bears flowers and fruits and they are called perennials. म्हणजे असे प्लांट्स किंवा काही श्रब्स पण त्यामध्ये येतात, जसं की जास्वंद आहे, ऑलेंडर आहे, की ज्याचं आयुर्मान हे 2 पेक्षा जास्त वर्ष असू शकतं. किंवा काही ट्रीज आहेत जसे की कोकोनट आहे, मँगो आहे, गुलमोहर आहे, ज्याचं आयुर्मान जास्त वर्ष असतं, त्याला आपण काय म्हणतो, पेरेनियल प्लांट्स. आणि अशा पद्धतीनं हे जे 3 क्लास आहेत, ॲन्युअल, बायनियल अँड पेरेनियल, जे की त्या प्लांटच्या लाईफ सायकल वरती डिपेंड आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लांटचे 2 क्लासिफिकेशन पाहिले, 2 टाईपचे. एक म्हणजे त्यांच्या हाईट वरती डिपेंड असलेले आणि दुसरं म्हणजेच त्यांच्या लाईफ सायकल वरती डिपेंड असलेले. आता पुढे आपण आणखी त्यांचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.